2030 पर्यंत ज्या मुलांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या प्रत्येकाला 12वी पर्यंत शिक्षण मिळालंच पाहिजे, म्हणजे 100% GR झाला असा त्याचा अर्थ आहे. आणि 100% मुलं आपली नेक्स्ट इयर पर्यंत तरी 3 ते 6 वयोगटातली सुद्धा आपल्याला गुणवत्तापूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये आणताच आली पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपल्याला मिशन मोडमध्ये काम करायचं आहे. पूर्व प्राथमिक स्तरापासूनच बहुभाषिकत्वाचा पुरस्कार करायचा आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या शेजारी जर दुसऱ्या भाषेतलं बोलणारं जर कुटुंब राहत असेल, समजा आपण मराठी भाषिक असू, गुजराती असतील, तमिळ असतील, तेलुगू असतील, तर आपली मुलं सहज ती भाषा शिकून घेतात. त्याच्यामुळे आपण त्यांना अंडर एस्टिमेट करण्याची गरज नाही. उलट जेवढं आपण वेगवेगळ्या भाषा शिकण्याचं वातावरण त्यांना देऊ शकू तेवढे ते अधिक भाषा शिकतात. आणि ग्लोबल संशोधन हे सांगतं की ज्याला अधिक भाषा येतात तो अधिक ज्ञान आत्मसात करू शकतो. भविष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आत्मसात करण्याची त्याची गती अधिक असते आणि शाश्वत ज्ञान त्याला मिळू शकतं हे संशोधन सांगतं. आणि म्हणून अधिक भाषा मुलं कशी शिकतील यासाठी आपण सजग राहण्याची गरज आहे. आणि पॉलिसी आपल्याला म्हणते की त्रिभाषा सूत्र आपल्याला तर कोठारी आयोगापासूनच आहे, पण 3 भाषा करत असताना एक भाषा तरी भारतीय असावी. आणि मातृभाषेमधनं शिक्षण हे मुलांना मिळालं पाहिजे. इयत्ता 5वी पर्यंत शक्य झाल्यास 8वी पर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेमधनं शिक्षण. याच्यासाठीची सुद्धा जागतिक संशोधनं आहेत. प्रत्येक देशामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की मातृभाषेमधनं स्थानिक भाषेमधनं जर शिक्षण असेल तर मुलांचे संबोध चांगले पक्के होतात आणि ते इतर भाषा सुद्धा सहजतेने आत्मसात करू शकतात. एक भाषा जर चांगली आली त्याला मातृभाषा तर निश्चितपणे इंग्रजी सुद्धा त्याला चांगली येईल, जर्मन सुद्धा येईल, स्पॅनिश सुद्धा येईल. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. मुलं स्वतः शिकू शकतात यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने अनुकूल वातावरण देणं. शिक्षणाचं माध्यम आणि इंग्रजी भाषा ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घेतलं पाहिजे की इंग्रजी भाषा आपल्याकडे तर आपण पहिलीपासूनच इंट्रोड्यूस केलेली आहे. त्याच्यामुळे एक भाषा म्हणून शिकण्यास कोणाचेही आडकाठी असण्याचं कारण नाही. एक ज्ञानभाषा म्हणून ती निश्चितच शिकायची आहे. परंतु मातृभाषेमधनं जेव्हा मुलं शिकती होतात घरचं आणि शाळेतलं वातावरण त्याला अनुकूल असतं आणि ते सहजतेने ज्ञान आत्मसात करू शकतात. त्यांच्या धारणा पक्क्या होतात, पाठांतर करावं लागत नाही. म्हणून आपण हा आग्रह धरायचा आणि याच्यासाठी पालक प्रबोधन खूप गरजेचं आहे. आज पालकांना असं वाटतं की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जर घातलं तरच माझा मुलगा व्हाईट कॉलर जॉब मध्ये जाणार आहे. तर हे जे सगळं समीकरण तयार झालेलं आहे ना ते जर दुरुस्त करायचं असेल तर पालक प्रबोधन हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी शिक्षक म्हणून आधी आपण कन्व्हिन्स्ड असणं, स्वतःला आधी हे पटणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला जर हे मान्य झालं तर आपण समोरच्याला पटवू शकणार आहोत. म्हणून याच्यासाठी आपण आधी स्वतःवर काम करायचं आहे की का आपण इतर भाषांमधनं माध्यम म्हणून वापरत आहोत. आणि त्याचे तोटे इतके सगळे संशोधनाने सिद्ध झालेले असतानाही जर आपण पुढील पिढीला पुन्हा त्याच्यामध्येच इमर्स करत असू तर त्याचं एक तपासण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आपण पालकांशी संवाद साधून मनोभूमिका तयार करण्याची गरज आहे. 6वी पासून आपण व्यावसायिक शिक्षण म्हणतोय तर दरवर्षी 10 दिवस दप्तरमुक्त दिन असावा आणि आंतरवासिता 10 दिवस असावी असं पण यामध्ये म्हटलेलं आहे. सर्व स्तरावर व्यावसायिक शिक्षण कसं देता येईल, म्हणजे आता लहान वयोगट अगदी बालशिक्षणामध्ये आपण त्यांना चिखल काम करायला देतो, त्यातलं फळं करायला देतो, यातलं सुद्धा पुढे त्यातला काही व्यवसाय ते करू शकतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की अशा छोट्या छोट्या कला प्रकारांच्या माध्यमामधनच मुलं विकसित होतात आणि त्यातनच मग वेगवेगळी कौशल्य त्यांच्यामध्ये येत जातात आणि पुढे मग हळूहळू आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्यांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं मार्केटिंग कसं करायचं आहे किंवा व्यवसाय कसा करायचा आहे हे पुढे देता येऊ शकतं. म्हणून कौशल्यांवरती आपल्याला भर द्यायचा आहे. याविषयी बोलणं झालेलं आहे. शाळा समूह हा एक कन्सेप्ट या पॉलिसीमध्ये मांडलेला आहे त्याचा. आणि आपल्याकडे कोठारी आयोगानेच हे मांडल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शाळा समूह हे चालू आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं तर केंद्र शाळा ही जी संकल्पना आहे आणि त्याला 10-12 जिल्हा परिषद शाळा ह्या जोडलेल्या असतात. पण पॉलिसी मधला विचार थोडासा व्यापक आहे. त्यामध्ये अपेक्षा काय आहे, विद्याशाखीय शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचं अनुभव मुलांना मिळाले पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की व्यावसायिक शिक्षण पण मिळालं पाहिजे, वेगवेगळे कला प्रकार शिकायला मिळाले पाहिजे, त्याचबरोबर म्हणजे काय म्हणता येईल वेगवेगळ्या भाषा शिकायला यायला पाहिजेत. मग इतके सगळे विषय मुलांना शिकता आले पाहिजेत. तर सगळ्या प्रकारचं तज्ञत्व हे छोट्या छोट्या शाळांमध्ये देता येणं शक्य नाहीये. आज जर आपण देश पातळीवर बघितलं
तर 14% शाळा अशा आहेत की त्या ज्या 30% कमीच्या आहेत. आणि मग अशांना एवढ्या सगळ्या सुविधा देता येणं शक्य नाही. मग रिसोर्स शेअरिंग केलं पाहिजे. मग रिसोर्स शेअरिंग करायचं म्हणजे काय, तर मनुष्यबळ आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हीच्याही दृष्टिकोनातनं एकमेकांबरोबर जर आपण शेअरिंग केलं तर आपण मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी योगदान देऊ शकू. म्हणजे आता परिसरातील 10-12 शाळा आहेत. एका शाळेमध्ये संगीत शिक्षक आहे, एकामध्ये योगा शिक्षक आहे, एकामध्ये क्रीडा शिक्षक आहे, एकीकडे विज्ञानाची लॅब आहे, एकीकडे रोबोटिक्सची आहे, एकीकडे भाषेची आहे. तर मग या सगळ्यांचं रिसोर्स शेअरिंग कसं होईल याचा एक प्लॅन तयार करणं आणि त्या माध्यमातून त्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास या दृष्टिकोनातनं एक सिस्टीम तयार करणं हे याचा मूळ हेतू आहे. नंतर NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, मुक्त शिक्षण. आपल्याकडे मुक्त विद्यालय हे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी तयार झालेलं आहे आणि या माध्यमातून 3री, 5वी, 8वी, 10वीच्या परीक्षा देणं अपेक्षित आहे. सध्या आपल्याकडे 5वी आणि 8वीच्या परीक्षा या बोर्डाच्या माध्यमातून होत आहेत. यामध्ये 2 पद्धतीने आहे की जे मुलं काही कारणाने शाळेमध्ये येऊ शकले नाहीत पण त्यांना 5वीची परीक्षा द्यायची आहे, त्यांची तयारी करून घेणं. किंवा दुसरा एक विचार आजकाल येतोय की मला खेळाडू व्हायचंय किंवा मला संगीतामध्ये तज्ञत्व करायचंय, मला जास्त वेळ तिथे डिवोट करायचा आहे, तर मग इकडे या बाह्य पद्धतीने परीक्षा देणं. अशा 2 प्रकारे या मुक्त विद्यालयांचा लाभ समाजामध्ये सध्या घेतला जात आहे. आपण दरवेळी बघतो की ज्या मुलांना येत नाही त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी शासन म्हणून सुद्धा आम्ही अनेक प्रयत्न करतो, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही अनेक प्रयत्न करत असता. परंतु जे प्रज्ञावंत आपल्या वर्गामध्ये आहेत त्यांनी MTS परीक्षा द्या, NTS परीक्षा द्या, ऑलिम्पियाडला बसा, यापेक्षा वेगळे काही प्रयत्न केले जात नाहीत. किंवा 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये हायर ऑर्डर थिंकिंगचे काही प्रश्न घाला. तर याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे पॉलिसीने अधोरेखित केलेलं आहे. आणि प्रज्ञावंतांचं शिक्षण कसं व्हावं, कारण उद्याचा लेखक, कवी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, तत्वज्ञ हे सगळे आपल्याला समाजाला लागणार आहेत. आणि मग ह्या मुलांकडे सुद्धा विशेष लक्ष देण्यासाठी आपल्याला काय करता येईल. नुसते परीक्षेत हायर ऑर्डर थिंकिंगचे प्रश्न विचारून चालणार नाही, तर आपण वर्ग अध्यापनामध्ये अशा किती संधी देत आहोत. उच्चस्तर प्रश्न पेरल्यानंतर मुलांमध्ये साधक बाधक चर्चा होण्यासाठी त्यांनी कोलॅबरेटिव्हली विचार करावा, यासाठी आपण गटपद्धती करत आहोत का, पिअर लर्निंगच्या काही अपॉर्च्युनिटीज देत आहोत का, किंवा स्वतः काही त्यांनी करून बघावा म्हणून वर्षभरातनं एक प्रकल्प देणं प्रत्येकाला, वर्षातून मोठा प्रकल्प प्रत्येकाला एक देणं, छोटे छोटे प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः शिक्त होण्याचे अनुभव निर्माण करणं, प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवजन्य शिक्षणामध्ये तयार करायचे आहेत. सर जसं म्हणले परुळेकर सर आपल्याला की ती जी कोकणातली शाळा होती, जाता जाता काय आवळे तोडणं किंवा नदीमध्ये मासे पकडणं यातनं जे नैसर्गिक ज्ञान होत होतं त्याच्यापासून आपण दूर ठेवलेलं आहे मुलांना. शाळेत या, वर्गात बसा, मी फळ्यावर लिहिलंय ते लिहून घ्या, मी बोलते ते ऐका, ते पाठ करा आणि परीक्षेत लिहा, हे शिकवणं नाहीये. यातनं आपल्याला बाहेर यायचंय, वर्गातले बाग बाहेर काढूया, फळ्यांपासून आपण दूर जाऊया, मुलांचे गट करून त्यांना आज काय कृती द्यायच्या आहेत याचं आपलं नियोजन असेल, या पद्धतीने विचार करूया. आणि जसंच्या तसं पाठ करून परीक्षेत लिहिणं आणि पैकीच्या पैकी गुण मिळवणं, यापासून आपली कशी स्वतःची फारकत करून घेता येईल याकडे आपण लक्ष देऊया. पाठांतरापासून दूर जायचं आहे. याचा अर्थ काय, आता आपण म्हणतोय की 8वी पर्यंत परीक्षा नाही आणि आता 5वी आणि 8वीला पुन्हा इंट्रोड्यूस करायचं म्हणतोय. मग काय उद्देश आहे की जो उद्देश आपण ज्या उद्देशाने करतो ते समजून न घेता कृती केल्यामुळे अनेक अडथळे निर्माण होतात. 8वी पर्यंत परीक्षा नाही याचा अर्थ काय, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या माध्यमामधनं ज्या इयत्तेतले लर्निंग आउटकम्स त्या इयत्तेमध्ये साध्य होत आहेत की नाही ते तिथल्या तिथे आपण सुनिश्चित करत करत पुढे गेलो तर मग हा लर्निंग लॉस राहणार नाही आणि परीक्षा घेण्याची गरज पडणार नाही. पण आपण तसं केलं नाही, एवढा मोठा लर्निंग लॉस आपल्याकडे दिसत आहे. आणि म्हणून कुठेतरी चेक पॉईंट पाहिजे. 5वी नंतर तरी त्याला तेवढं, आता आपला चेक पॉईंट 3रीला पण खरं तर अपेक्षित आहे, कारण 3री पर्यंत पायाभूत साक्षरता संख्याज्ञान आलंय की नाही हे तिथं सुनिश्चित करणं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 5वी पर्यंत तिथपर्यंत त्याला अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्यात का, म्हणजे ज्या क्षमता त्याला यायला पाहिजेत इयत्ता 5वी पर्यंत आल्यात का, तिथून मग पुढचा टप्पा, या पद्धतीने आपण विचार करत आहोत. आणि आता सुद्धा आपल्याला हे 5वी 8वीच्या परीक्षा रद्द करता येतील. केव्हा करता येतील, 100% मुलांना आपण जर लर्निंग आउटकम साध्यता त्या इयत्ता निहाय देऊ शकत असू तर. आणि त्या पद्धतीने आपण शिक्षकांनी स्वतः तयारी केली पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल केले पाहिजे. एक सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे
की आपली मनोभूमिका तयार करणं बदलासाठी. नवीन पॉलिसी आलेली आहे. कालपर्यंत मी ज्या पद्धतीने शिकवणं करत होते त्यापेक्षा माझं उद्यापासूनच काहीतरी वेगळं असणार आहे. ही सगळ्यांनी खुणगाठ बांधा. आजच्या सेशन नंतर उद्याचं नियोजन पातळीवर तुम्ही आधी विचार करा की आज मुलांना आवडेल असं आपण काय करूया, काय वेगळा अनुभव देता येईल त्यांना. 2-2चे गट करूया का 4-4चे करूया, का 2 गट वर्गाचे करून यांच्यामध्ये या टॉपिक वरती वादविवाद घडवून आणूया. असं दरवेळी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. रोज तुम्ही 4-4चे गट केले तेही मोनोटोनस होऊन जाईल, मुलांना आवडणार नाही. म्हणून वेगवेगळे अनुभव काय द्यायचे आहेत, पंच ज्ञानेंद्रियांना अनुभव दिले पाहिजेत. नुसतं शाब्दिक अनुभवाने काही साध्य होणार नाहीये. ज्या गोष्टी प्रत्यक्ष नेऊन दाखवायच्या आहेत, प्रत्यक्ष नेऊनच दाखवायच्या आहेत. आणि शिक्षक म्हणून मी एकटाच जबाबदार नाहीये मुलांच्या शिकण्याला, ते मनातली एक हे काढून टाकली पाहिजे. तुम्ही जे शाब्दिक अनुभव देताय ते ऐकण्यासाठी मुलं येत नाहीत. त्यांना आज इतकी माध्यमं उपलब्ध आहेत. एक युट्यूब केलं, एक क्लिक केलं, इतकं मोठ्या गोष्टी त्यांना कळत आहेत. त्याच्यामुळे पुस्तकातला आशय मांडून ऐकून तुमच्याकडनं घ्यायला ते येत नाहीये. ते काहीतरी त्यांच्यामधल्या कौशल्य विकास होण्यासाठी, काहीतरी वेगळं ज्ञान तुमच्याकडनं मिळण्यासाठी, मुलांकडनं एकमेकांकडनं शिकतो होण्यासाठी, परस्पर संवादातनं त्यांचं संवाद कौशल्य विकसित होणं, क्रिटिकल थिंकिंग विकसित होणं, क्रिएटिव्ह थिंकिंग विकसित होणं, स्वतः काही करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये येणं, हे सगळं आपल्याला अपेक्षित आहे. आणि शाब्दिक अनुभवातनं हे घडणार नाहीये. म्हणून आपण अनुभवांची योजना करत असताना त्यात वैविध्य कसं असेल आणि पॉवरफुल अनुभव कशाला म्हणायचं, की ज्यातनं शाश्वत अध्ययन होईल त्याला पॉवरफुल अनुभव म्हणतो. तर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष किल्ला बघायला मुलांना नेलेला आहे, तर किल्ला सगळा फिरून झाल्यानंतर त्यावेळेचा इतिहास काय होता, त्याची रचना कशी आहे, बांधणी कशी आहे, कसं सैन्य दल होतं, कसं घोडदळ होतं, हे सगळं जे कळणार आहे ते तुम्ही इथे 2 तास जरी बोलले तरी कळणारच नाहीये. पण म्हणून प्रत्येक किल्ला दाखवायला आपण नेणार आहोत का, ते पण फिजिबल नाहीये. पण एक किल्ला आपण दाखवला, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आपण व्हर्च्युअल फील्ड सफर पण घडवून आणू शकतो. पण एकदाही अनुभव द्यायचा नाही आणि सगळंच तुम्ही शाब्दिक ऐकत बसा, पाठ करा आणि लिहा म्हटलं तर मूळ हेतूच बाजूला जातोय. पुन्हा एकदा प्रत्येकाने ही तपासण्याची गरज आहे, इतिहास विषय का अभ्यासक्रमामध्ये आहे, गणित विषय का अभ्यासक्रमामध्ये आहे, विज्ञान विषय का अभ्यासक्रमामध्ये आहे, हे तपासून घ्यायचं. आणि हे जर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा याच्यासाठी असेल तर तशा अनुभव मी देते आहे का, त्यांना काय करून पाहण्याची संधी देत आहोत आपण, काय निरीक्षण करण्याची संधी देत आहोत. आता अगदी म्हणजे 3रीतल्या मुलांना सुद्धा आपण सांगू शकतो की तुला आजूबाजूला कोणकोणते कीटक दिसतात याची यादी कर, त्याला किती पाय आहे ते बघ, ते कुठल्या वेळी काय खातायत, ते किती वेळ चालू शकतात, काय जेवढे वेगवेगळे तेच मुलं येऊन आपल्याला सांगतील. पण असा काही आपण त्याला निसर्गामध्ये जाण्याचे, निसर्गामध्ये जे दिसतंय त्याचं सूक्ष्मपणे निरीक्षण करण्याचे अशा काही आपण संधीच देत नाही. अनुभव द्यायचे म्हणजे काय याच्यावरती आपण आधी काम करण्याची गरज आहे. प्रकल्प द्यायचे म्हणजे काय द्यायचे, अगदी बाल शिक्षणापासून आपण मुलांना प्रकल्प देऊ शकतो, हे लक्षात घ्या. आपल्याकडे ही पण धारणा आहे की मोठ्या वयोगटालाच प्रकल्प द्यायचे, त्या वयोगटानुसार ते देता येतात. अध्ययन करायचं म्हणजे काय हे पण आपण शिकवत नाही. पुस्तक घ्यायचं, वही घ्यायची, वहीत लिहिलेल्या प्रश्न पाठ करायचे म्हणजे अध्ययन करायचं, हा मुलांचा समज झालाय. तर अध्ययन म्हणजे काय की कन्सेप्ट समजून घेणं, समजलेला व्यवहारात उपयोगात आणता येणं. कशासाठी आपण शिकतोय हे त्यालाही कळलं पाहिजे ना. तर ह्या सगळ्या संधी निर्माण करणं, शाळा म्हणजे संधींचं केंद्र, याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा देता येतील यावरती काम करण्याची गरज आहे. अभ्यासक्रमाचं ओझं कधी कमी होईल की जेव्हा फक्त संबोध समजणं आणि संबोध समजण्यासाठी असे अनुभवात्मक शिक्षण आपण त्यांना देणं, चिकित्सक विचार करायला भाग पडेल अशी प्रश्नांची पेरणी करणं. गॉल यांचं संशोधन सांगतं की एक चांगला शिक्षक 60 मिनिटांमध्ये 150 प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतःचा विचार करा की दिवसभरात तरी आपण 150 प्रश्न विचारतो का. आणि आपण वर्गातच असे प्रश्न निर्माण करून मुलांची जिज्ञासा जागृती करणं, कुतूहल निर्माण करणं, असं जर आपण केलं नाही तर मग मुलांना सगळं रटाळवाणं होणार आहे. ते तर मुलांना रटाळ होणार नाही. आणि मुलांना जेव्हा शिकणं शिकवणं आनंददायी होतं तितकंच ते आपल्याला होतं, हा अनुभव आपण घेण्याची गरज आहे. मुलं जेव्हा आनंदी असतात तेव्हा आपणही आनंदी असतो. आपल्या पुढे चैतन्य आहे, इतर कुठल्याही व्यवसायामध्ये हे नाहीये.
आणि मग ते आपण बघितलं पाहिजे की आपण स्वतः चैतन्यदायी असणं, हसतमुख वर्गामध्ये असणं, मुलांसोबतच्या आंतरक्रिया अतिशय संवेदनशीलतेने करणं, त्यांचा सन्मान राखणं, त्यांच्या भावनांचा, त्यांचा आदर राखणं, त्यांच्या मनाचा कल काय आहे त्या पद्धतीने आपल्या शिकवण्याची प्रक्रिया करणं. एखादं मूल उशिरा वर्गामध्ये आलेलं आहे तर आपण लगेच त्याला जोरात रागवतो, पण तो का उशिरा आला, काय कारण आहे, ही संवेदनशीलता ही खूप महत्वाची आहे. आणि या पद्धतीने आंतरक्रिया अपेक्षित आहे. मूल्यांकन पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला बदल करायचे आहेत. 360 डिग्री मध्ये मूल्यांकन व्हावं ही जर अपेक्षा आहे तर भावात्मक विकास क्षेत्रामध्ये मूल कसं विकसित होत आहे, मन, मेंदू आणि मनगट या तिन्हीचा विकास म्हणजे शिक्षण असं जर आपण म्हणत असू तर आपण फक्त मेंदूवरतीच आतापर्यंत काम केलं आणि ते पण कुठपर्यंत केलं, ज्ञान आणि आकलन पर्यंत केलं. पण जे ब्लूम्सची टॅक्सॉनॉमी आहे ती सुद्धा आता त्याच्यात पुढे संशोधन झालंय. अँडरसन आणि क्रॉथवॉल यांनी काय सांगितले, ब्लूमच्या टॅक्सॉनॉमीमध्ये मूल्यमापन ही सगळ्यात वरची पातळी होती. अँडरसन आणि क्रॉथवॉल हे ब्लूमचे सहकारी होते. त्यांनी ते पुढे संशोधन करून सांगितले सर्जनशीलता हे सगळ्यात वरचं विकास क्षेत्रातला वरचा टप्पा आहे, बोधात्मक मधला किंवा ज्ञानात्मक मधला. म्हणजे वरचे टप्पे आपल्याला जर करायचे असतील तर अशा अनुभवांमध्ये तुम्हाला बदल केले पाहिजेत. मुलं उच्चस्तर विचार प्रक्रिया करतील यासाठी आपण कशा पद्धतीचे अनुभव करायचे, कशा पद्धतीचे प्रश्न पेरायचे हा सगळा विचार करायला पाहिजे. आपण सुद्धा मुलांना म्हटलं जर हवेला रंग असता तर तुम्ही विचार करणार नाही इतके वेगवेगळे उत्तरं येतील, पण आपण असे प्रश्नच करत नाही कारण आपल्याला काय ठराविक वेळात ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करणं. आता मी जर तुम्हाला म्हटलं काय कुठपर्यंत आहे प्रगती, तुम्ही म्हणाल माझे 10 धडे शिकवून झालेले आहेत, प्रथम सत्रापर्यंत माझा आवाक्यात आहे. मूल काय शिकले याकडे लक्ष आहे का आपलं, मी काय शिकवलं. तर मग आपल्याला बदल कुठे करायचा आहे, मी काय शिकवलं कडनं मूल काय शिकतंय आणि ते स्वतः शिकू शकतंय. फक्त आपण छान असं वातावरण देणं पोषक की ज्याच्यामधनं त्याची शिकण्याची प्रक्रिया गतिमान होईल आणि त्यामध्ये वैविध्य असणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून शिक्षक म्हणून मी सुविधादाता आहे. मी जर समजा मुलांना उद्या हे शिकवणार आहे की साधं पान आणि संयुक्त पान म्हणजे काय, तर मी वर्गातल्याच 5-6 मुलांना सांगितलेलं आहे की तुझ्या परिसरामध्ये असणारी तू पानं घेऊन ये. इकडच्या मुलांना सांगितलेलं आहे. मग इथे शिक्षकाला स्वतःला तयारी करावी लागली का, मुलं किती आनंदाने आणतील येताना. म्हणजे दरवेळी आपला समज काय आहे की शिक्षक म्हणून मीच सगळं केलं पाहिजे आणि मग आपल्या ज्या काय मर्यादा आहेत त्याच्यामध्ये फक्त आपण शाब्दिक अनुभवांवर भर देतो. तर आपण हे बघितलं पाहिजे की पालक कुठे आपल्याला मदतीला येऊ शकतात, विद्यार्थीच आपल्याला कुठे मदत करू शकतात या गोष्टींमध्ये, आपले सहकारी कुठे करू शकतात. आपल्या पालक आता आपण म्हणतोय की व्यावसायिक शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीचं द्यायचे. आपल्या वर्गामध्ये जर 40 मुलं असतील तर 40 प्रकारचे व्यावसायिक आपल्याच वर्गात आहेत असं आपण समजूया. आपण अचानक 10वीत गेल्यावर मुलांना म्हणतो की तू आर्ट्स घेणार आहे, सायन्स घेणार आहे, कॉमर्स घेणार आहे. तो म्हणतो की मी माझे मित्र मैत्रिणी सायन्स घेणार आहेत, मी पण तिकडे जाणार. तो इंजिनियर होणार आहे, मी पण इंजिनियर होणार. पण असंच जर आपण आधीपासूनच त्यांना कोणते व्यावसायिक काय काम करतात त्यांची मुलाखत घ्या, जाऊन या, यांचे वडील सीए आहेत, जाऊन बघा काय करतात सीए, काय कामाची पद्धती असते. म्हणजे आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ना हे आपण टॅप करत नाही, त्यांचा उपयोग करून घेत नाही. ठराविक वेळेमध्ये फक्त धडे शिकवणं झालं पाहिजे यावरती आपला सगळा भर आहे. त्यातनं आपण बाहेर पडूया. समन्वयक म्हणून आपली भूमिका काय आहे, समुपदेशक म्हणून भूमिका काय आहे, वेगवेगळे पॉवरफुल अनुभव तयार करण्यामध्ये माझी भूमिका काय आहे, कोणते सहभागीदार माझ्या सोबत आहेत, हा सगळा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून ई कंटेंट सुद्धा खूप पद्धतीने आपल्या सोबत आहे. पण कुठलाही ई कंटेंट घेणं जो अप्रमाणित आहे तेही चुकीचं आहे. मी बघते की बऱ्याच शाळांमध्ये अचानकपणे सगळं बालभारतीची पुस्तकं आमच्याकडे ई कंटेंट केलेलं आहे, असे कुठले ई कंटेंट आणून लावून देणं आणि त्याला शिकवणं म्हणणं हे चाललेलं आहे. तर ते चालणार नाही, हे लक्षात घ्या. टेक्नॉलॉजी सुद्धा कुठे कशी वापरायची, किती प्रमाणात वापरायची ते शिक्षक म्हणून आपल्याला ठरवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय लक्षात घ्यायचंय की मुलं स्वतः विचार करू शकतील, साधक बाधक मत मांडू शकतील, स्वतः संशोधकाच्या भूमिकेत जातील, स्वतः काही प्रतिप्रश्न करतील, विचार करतील.
विचारा म्हणजे ज्ञानाचा रचयिता होतील, स्वतःचं ज्ञान स्वतः निर्माण करण्यासाठी सक्षम होतील, असं सगळ्या रचना आपल्याला करायचे, त्या पद्धतीने मूल्यांकनामध्ये बदल करायचे. आणि म्हणून स्वतःचं स्वतः मूल्यांकन करणं. विद्यार्थ्याला आपण काय सवय लावणार आहोत की तूच तुझं मूल्यांकन कर. म्हणजे ही जी निकोप स्पर्धा आपल्याला निर्माण करायची की स्वतःची कालच्यापेक्षा आज माझ्यामध्ये काय चांगले बदल झाले हे स्वयंमूल्यांकनामधनं कळणार आहे. सहाध्यायी मूल्यांकन म्हणजे माझ्या मित्रांनी माझं मूल्यांकन करणं. त्यामध्ये एक सौहार्दाचे संबंध होतील, एक निकोपपणे एकमेकांचे गुणदोष सांगणं, काय अधिक सुधारणा करता येईल. म्हणजे हा सुद्धा एक मानसिक दृष्ट्या काय बदल होणार आहे हे बघा. आपण जेव्हापासून मेकॅनिकची शिक्षण पद्धती घेतली तेव्हापासून आपण मनाचा विचार कमी केला आणि केवळ मेंदूचा विकासामध्ये काय करता येईल हे केलं. परंतु भारतीय तत्वज्ञान हे मनाचा विचार करायला भाग पाडतं आणि त्याकडे आपल्याला यायचं आहे. पूर्वी आपल्या देशामध्ये हे सगळं वैभव होतं. म्हणजे तक्षशिला, नालंदा, वल्लभी, विक्रमशिला या विद्यापीठांमध्ये इतर देशांमधनं लोक यायचे. काय यायचे? कारण त्या प्रकारचं ज्ञान आपल्याकडे निर्माण झालेलं होतं, मनावरती काम आपल्याकडे होतं. आयुर्वेदाची पदवी मिळायची असेल तर आयुर्वेदामधलं काहीतरी संशोधन केल्यावरच ती पदवी मिळायची आणि ते संशोधन पीएचडी साठी डिग्रीसाठीचं नसायचं. तर कोणत्या याच्यामुळे कुठला आजार दूर झालाय हे त्या ऋषींना पटल्याशिवाय त्याला ती पदवी दिल्या जायची नाही. तर अशा पद्धतीचं सगळं आपल्याला पुन्हा आणायचं आहे, तरच आपण जागतिक ज्ञानसत्ता होऊ शकू. पूर्वीपासून जे सगळं आपल्याकडे ज्ञान आहे, आता मला इथं बघताना छान वाटलं की आर्यभट्टांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे. पण आर्यभट्टांचं योगदान काय आहे आज आपली किती मुलं सांगू शकतात? ते त्यांनी त्या काळामध्ये करून जगाला ज्ञान दिलंय ना. आपण हे फक्त भारतापुरतं सीमित आहे का? आणि असं प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान आजही आपल्याकडे आहे, पण ते आपण त्या पद्धतीने उपयोग न करता पाश्चात्य जे आहे ते बरोबर असं म्हणत चाललेलो आहोत. हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. कोविड काळातही आपण बघितलं की आता योगा झाल्यानंतर आपल्याला ते आपण सगळेजण त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागलेलो आहे. किंवा आयुर्वेद किंवा किती काढे कामाला आले ना आपल्याकडे, तेव्हा आता लक्ष द्यायला लागलेलो आहे. तर खूप असं प्राचीन ज्ञान आहे आणि म्हणून ते पुढील पिढीमध्ये देण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आपल्या अभ्यासक्रमामधला जेव्हा 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 आपल्याला या प्राचीन ज्ञानाशी जोडून घेता येईल तेव्हा तेव्हा आपण कसं जोडणार आहोत हे बघितलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने मुलांना काही प्रोजेक्ट देणं, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडवून आणणं हे खूप महत्वाचं आहे. आपण आपली दृष्टी व्यापक केली पाहिजे की पुस्तकातला आशय जसाचा तसा पोहोचवणं, पाठ्यपुस्तक हे साध्य म्हणून वापरणं हे आपण सोडून दिलं पाहिजे. आणि मुख्य संबोध काय आहेत आणि त्याच्या आजूबाजूचं काय काय आपण मुलांना शिक्त करू शकतो त्या माध्यमामधनं. आपली संस्कृती जतन संवर्धन जर करायची असेल तर आपल्यातली कुठली चांगली मूल्य मुलांमध्ये रुजली पाहिजे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि मुलांना नुसतं खोटं बोलू नका, खरं बोला असा रोज उपदेश केल्याने मुलं खरं बोलणार आहेत का ते समजून घेतलं पाहिजे. तर ज्याच्या आचरणाचं आचरण करू शकतो तो खरा आचार्य आहे. आणि तसं आचार्य होण्यासाठी आपण आपल्यावरती काय काम करतोय हे आपल्याला बघावं लागेल. नुसते सुविचार वर्गात लावून सुविचार करायला मुलं शिकणार नाहीये. सुविचार तयार करायला लावूया ना. तुम्ही ठरवा या आठवड्याचा सुविचार काय आहे, मग त्याप्रमाणे आपण वागतोय का. दुसऱ्यांना मदत करायची असं आपण जर ठरवलं या आठवड्यात तर दर दिवशी कुणी कुणाला कशी मदत केली, मग मदत केल्यामुळे काय आनंद मिळालेला आहे, ते समाधान त्यांना काय मिळालेलं आहे, अशा अशा गोष्टींना आपल्याकडे वेळच नाही. मग मूल्य संस्कार हवेत होणार आहेत का? की आज आपण म्हणतो की समाजामध्ये शिक्षकांचं स्थान हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही आणि त्याचा दोष आपण दुसरा कुणाला तरी देऊ पाहतो. तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचंय की अतिशय नोबल प्रोफेशन मध्ये आपण सर्वजण आहोत. शिक्षक हा जो व्यवसाय आहे तो इतर व्यवसायांपेक्षा खूप वेगळा आहे. आज जर कलेक्टर निर्माण होत असतील, IITian निर्माण होत असतील, शास्त्रज्ञ निर्माण होत असतील तर हे सगळे निर्माण करणारे कोण आहेत तर शिक्षक आहेत.